एका दुकानात तुम्ही वारंवार गेलं पाहिजे। त्या दुकानाचं नाव आहे लोहाराचं दुकान। पाहिलं तुम्ही लोहाराचं दुकान? लोहार पाहिलंय? लोहाराचं दुकान जे असतं ना, त्याच्या दुकानात छन्न्या असतात। छन्न्या, हातोडे पण असतात महाराज, हातोडे पण असतात। तांदळे महाराज घन पण असतात, घन। अजून काय असतं त्या दुकानात? वा, काय असतं? आयरन असतं। एका दुकानदारानं आष्टीला दुकान टाकलं होतं, नवीनच त्यानं ते दुकान टाकलं लोहारानं। रामकथा चालू आहे माऊली मंदिरात म्हणून त्यानं ओंकार महाराज, नामदेव महाराज, अक्रूर महाराज या सगळ्या गायक वादकांना, कृष्णा महाराजांना शिंता ऐकून, त्यांचा तबला ऐकून, पखवाज ऐकून, या सगळ्या गायक वादकांना आम्हाला आमंत्रित केलं होतं। महाराज, उद्या माझ्या दुकानाचं उद्घाटन आहे, तुम्ही सगळे आलातच आमच्या माऊली नगरला तर तेवढं उद्घाटनाला या। आम्ही सगळे त्याच्या दुकानात उद्घाटनाला गेलो होतो। फार बारीक लक्ष देऊन ऐका, फार सुंदर भाव आहे। दुकानात उद्घाटन करायला गेल्यानंतर छन्न्या त्यानं नवीन आणल्या होत्या, कारण पहिल्या छन्न्या आता बोचऱ्या झाल्या होत्या। हातोडी त्यांनी नवीन आणली होती, कारण बरीच हातोडी तुटून गेली होती। नवीन हातोडे सुद्धा त्यांनी असे जाड जाड मोठाले हातोडे आणले होते। त्याच्यात आणखी एक मोठे 2-3 घन आणले होते। सगळ्या नवीन वस्तू होत्या। भाता सुद्धा नवीन होता, कोळशे सुद्धा नवीन होते, माती सुद्धा नवीन होती, गाढव सुद्धा त्यानं नवीन आणलं होतं। सगळ्या वस्तू नवीन आणल्या होत्या। पण तुम्ही सांगितलेली मुख्याध्यापक साहेब, ती आयरन मात्र त्याच्या दुकानात जुनी होती। एका ताटामध्ये गंध कालवला होता। जसं माझ्या बहिणींनी माझं आता स्वागत केलं, पाय धुतले माझे नाहीत ते, माऊली म्हणून धुताय तुम्ही आमची। तुम्ही आमच्यात माऊलीला पाहता, तुम्ही आमच्यात कथाकारांना पाहता म्हणून तुम्ही आमचं स्वागत करता। नाही तर ती आमची योग्यता नाही, तुम्ही आमचे पाय धुवावे एवढे आम्ही मोठे नाही। पण ते ज्ञानोबारायामुळं, तुकोबारायामुळं आम्हाला मिळालेलं आहे। संतांची वचनं पाठ केलेली आहे, तुळशीदाजींचं रामायण पाठ केलेलं आहे म्हणून तुम्ही आम्हाला मान्यता देताय। नाही तर आमच्यात काही नाही, तुमच्यासारखेच आम्ही आहोत। पण आपली संस्कृती आहे, पाया पडे जन एकमेका। आपल्याकडे आलेल्या अतिथीचं पूजन झालं पाहिजे, आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचं आपण पूजन केलं पाहिजे, त्याची औक्षण केलं पाहिजे, त्याला गंध लावला पाहिजे, त्याचं पूजन केलं पाहिजे। आपली परंपरा आहे। तुम्ही जसं आमचं औक्षण करता, तुम्ही जशी आमची पूजा करता, तसं ते गंधाचं ताट त्या लोहारानं माझ्याकडे दिलं होतं। आम्ही सगळेजण आता हातामध्ये अक्षता आणि गंध घेत होतो। नवीन दुकान होतं ना, उद्घाटन करायचं होतं ना, मग नवीन वस्तूला गंध लावला पाहिजे म्हणून आम्ही गंधामध्ये बोट बुडवलं। माझ्याकडे बघा, फार सुंदर भाव आहे। रामकथेकडे जायचं आपल्याला, फार सुंदर भाव आहे। ऐका, का ऐकायची ही रामकथा, का ठेवली आपण ही रामकथा? उत्तर मिळेल तुम्हाला, ऐका। गंधामध्ये बुडवलं होतं आणि आता नवीन वस्तू दिसली म्हणून एका हातोडीला गंध लावायला मी पुढे सरकलो, हातोड्याला गंध लावायला पुढे सरकलो आणि तेवढ्यामध्ये त्या लोहारानं आवाज दिला, महाराज त्या हातोडीला गंध लावू नका, महाराज त्या हातोड्याला गंध लावू नका, महाराज त्या छन्नीला गंध लावू नका, महाराज त्या लोखंडाला गंध लावू नका। लावायचा आहे ना तुम्हाला गंध, तर पहिलं या आयरणीला गंध लावा। महाराज, एखाद्या वेळेला आम्ही मंदिरातल्या देवाच्या दर्शनाला आम्हाला जायला वेळ मिळत नाही म्हणून आम्ही या आयरणीचं दर्शन घेतो महाराज। हिलाच आम्ही देव मानलेलं आहे, ही आमचं पोट भरते महाराज। महाराज, ही आयरण आमची देवता आहे, तिला पहिला गंध लावा। मी त्याला विचारलं, का हो? छन्नी नवीन आहे, हातोडी नवीन आहे, हातोडा नवा आहे, घन सुद्धा नवा आणलाय, आणि तुम्ही छन्नीला गंध लावू देत नाहीत, हातोड्याला गंध लावू देत नाहीत। तुम्ही हा गंध मला या आयरणीला काय लावायला सांगताय? तिथं फार जुनी आहे। हो म्हटले महाराज, फार जुनी आहे। किती जुनी आहे? माझ्या पंजोबाने हीच वापरली महाराज। हो महाराज, माझ्या आजोबानं सुद्धा हीच वापरली, माझ्या बापानं सुद्धा याच आयरणीवर काम केलं। बाबा, मी सुद्धा हिच्यावरच पोट भरतोय बाबा, आणि माझा पोरगा सुद्धा हिच्यावरच काम करतोय बाबा। 5 पिढ्या गेल्यात आमच्या महाराज, हीच आयरण आमच्या घरात आहे। आम्ही त्याला विचारलं, का हो? आयरण जशीच्या तशी आहे, हातोडी मात्र नवीन आणली, छन्नी मात्र नवीन आणली, घन मात्र नवीन आणलाय, आयरण कस काय टिकली?
त्या लोहारानं दिलेलं उत्तर प्रत्येक माझ्या बहिणीला घरी घेऊन जायचंय. कथा याच्यासाठी आहे, कथा शिकण्यासाठी आहे. कथा काय टाइमपास आहे का? कथा काय मजा आहे का? कथा काय विनोद आहे का? कथा जर शिकायची असेल, गाईचं शेण मातीला घेऊन उठतंय, तर मग आपल्या आष्टीचं माऊली नगर रामकथा घरी घेऊन गेलं पाहिजे. म्हणून सांगतोय, ऐका ऐका, शिकून जा. तो लोहार म्हणत होता, महाराज आयरन का टिकली सांगू? हातोडी घाव घालत होती, छन्नी घाव घालत होती, घन घाव घालत होता. सगळेजण घाव घालत होते. घाव घालणारे तुटून जातात, घाव सहन करणारे मात्र जसेचे तसे राहतात. या या पुढे असं. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. गायकाला आवाज दे, राहू दे. लोहाराचं उदाहरण आहे. लेवले न गरिबीचा सण खाऊ लोखंडात. जिन भावा बुराचा धनी मातुर माझा देव. वाघवाणी हे वाघवाणी वाघवाणी असू दे. ऐरणीचा देवा तुला वाहू दे. आभाळात माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीचा देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. जय हो. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. राहू दे. ऐरणीच्या. जय हो. डबल डबल. ऐरणीच्या. जोरात वाजा, जोरात. क्या बात है. गोड. जुनही नाही हे, जुनं पाठ असायचं. आता हे राहिलं नाही. आता नवीन आलं. नवीन कोणाला येत पण नाही, त्याचा अर्थ पण कळत नाही. जुनं ते सोनं होतं ना. का सांगत होतं? आयरन का टिकली माझ्याकडे बघा. आयरन सहन करते बरं. घरामध्ये तुम्हाला छन्नी आहे. तुमच्या घरात छन्नी असते ना, छन्नी. दीर 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 दीर. हातोडी पण आहे, हातोडी, ननंद. सगळे तुमच्या घरात हे माणसं. ऐका, का सांगतोय हे सगळं? सहन करायला शिका. लोक त्रास देत असतात, घरातलीच देत असतात. हो, आपापण्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार. संत आपल्याला सांगतात, सहन करायला शिका. सहन केलं रे केलं की राम बनता येत. सहन केलं की लखन बनता येतं. सहन केलं की ज्ञानोबाराय बनता येतं. रामकथा त्याच्यासाठी आहे. एक एक प्रश्नाचं उत्तर आपल्याला देणारी रामकथा आहे. या रामकथेचा 2 दिवस झाले आपण विचार करतोय. पहिल्या दिवशी आपण रामकथा का ऐकली पाहिजे? पुनी पुनी कितनी हो सुनी सुनाई, ही की प्यास बुझत न बुझाई. का ऐकली पाहिजे ही रामकथा? याची उत्तर आपण पहिल्या दिवशी पाहिली. तुळशीदासजी महाराजांचं चरित्र पाहिलं, वाल्मिक ऋषींचा इतिहास पाहिला, आणि कालच्या दिवशी आपण भगवान शंकराची सतीची अवस्था कशी होते, आणि त्यानंतर भगवान शंकराचं लग्न आपण लावलं. आपण सगळेजण लग्न करताना पावडर लावतो, मेकअप लावतो, फॅरन लवली लावतो. फॅरन लवली लावताना तुम्ही सगळे लावतात, महाराज सुद्धा लावतोय फॅरन लवली.
लई नाद आहे लोकाला मेकअपचा, मस्त दिसलं पाहिजे, छान दिसलं पाहिजे, मस्त अगदी असं आरशामध्ये पाहताच 5-6 वेळेला केसामधून कंगा फिरवतात, मी किती सुंदर, मी किती छान, मी किती गोड, सारखं पाहत राहतात. मेकअपचा छंद असतो आपल्याला. ड्रेसिंग रूमच आहे आपल्या घरी आता सगळ्यांच्या, माझ्या पण आहे, सगळ्यांच्याच आहे. लग्नामध्ये आपण मेकअप करत असतो, शृंगार करत असतो. सर्वसाधारण नवरदेव म्हटलं महाराज की तो पावडर लावतो, त्याला अजून काय काय लावलं जातं तुम्हाला सगळ्याला ते माहिती आहे. पण भगवान शंकर देश, काल आणि वस्तू बदलत नाही. त्यांना माहिती आहे की शरीराचे भस्म होणारे म्हणून भस्म लावतात, अंगाला भस्म लावतात. भस्म ओटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. आमच्या संतांनी वर्णन केलं. अंगाला ते पावडर लावत नाहीत आपल्यासारखी भगवान शंकर. मग काय लावतात? भस्म लावतात. का लावतात भस्म? त्याचा भाव ऐका 2 मिनिटाच. कधी मधी लावलं पाहिजे भस्म. भस्म का लावतात? शिवजी आपल्याला त्याच्यातून कृती सांगतात की तुमचंही भस्म होणार आहे. अरे कितीही पावडर लावलं तरी एक दिवस तुम्ही भस्म होणार आहेत, एक दिवस तुमची माती होणार आहे. ह्या नुसत्या कथा नाही आहेत, 10,000 वर्षापासून त्या चालत आल्या, त्या आपण ऐकतोय, सांगतोय. ते काही मजा म्हणून नाही, हे शिकण्यासाठी आहे. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. गरीब असला काय, श्रीमंत असला काय, खाण्याची पंचायत असली काय, काय खावं याची पंचायत असली काय, सगळ्यांच्या जीवनातलं अंतिम सत्य आपली सगळ्यांची माती होणार. काय एखादा तुम्हाला दिसला मंत्री जगलाय म्हणून? एखादा पाहिलं तुम्ही माणूस जिवंत आहे असं? आजा मेला पणजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार. ये रती पामर जीव किती हा, ये रती पामर जीव किती, ये रती पामर जीव किती, ये रती पामर जीव किती, ये रती पामर
माझे नाही दूर आले वाह. मरावं लागतंय, अंतिम सत्य आहे, माती होणार. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. कोणी राहत नाही बघा इथं. फार सुंदर भाव आहे. अय अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. अय अकेले आने वाले तू अकेला जाएगा. जावं लागतं बरं. भस्म होणारे, माती होणारे एक सिकंदर नावाचा राजा होऊन गेला. ऐकलं त्याचा इतिहास कधी ऐकलं का तुम्ही? सगळं जिंकलं होतं, अर्ध जग जिंकलं होतं ते. आणि सगळं अर्ध जग जिंकल्यानंतर शेवटच्या घटिकेला त्याला कळालं की मी एवढं जिंकूनही माझा काही फायदा नाही, मी याच्यातलं काही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, मी याच्यातलं काही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, माझ्याकडे बघा. म्हणून त्यानं काय केलं माहिती आहे का? प्रधानाला बोलून घेतलं आणि प्रधानाला सांगितलं, बघ ज्या दिवशी माझी अंत्ययात्रा निघेल त्या दिवशी मी जेवढं कमवलंय आतापर्यंत धन, ते सगळं एका बाजूला मांडायचं, त्याच्या डोल्या तयार करायचे, आणि जेवढं सैन्य कमवलंय देशातलं जगातलं ते एका बाजूला मांडायचं. आणि माझ्या प्रेत यात्रेवरनं माझे 2 हात खाली काढायचे. माझ्याकडे बघा, एका हाताला जेवढं धन कमवलंय तेवढं आणि एका हाताला जेवढं सैन्य कमवलंय तेवढं माझ्या प्रेत यात्रेमध्ये चाललं पाहिजे. प्रधानानं विचारलं, महाराज का? लोकाला दाखवायचंय का तुम्हाला मी एवढं कमवून मेलो म्हणून? मला हे नाही दाखवायचं म्हटले, मला हे दाखवायचं प्रधान की मी अर्ध जग जिंकलं, एवढं धन जिंकलं, एवढं सैन्य जिंकलं, पण हे सारं खालीच राहिलं, मी एकटाच निघून वर चाललो. काय मोठा संदेश त्या सिकंदरानं आपल्याला दिला महाराज. भगवान शंकर भस्म लावतात, त्याचा अर्थच तो आहे महाराज. ते आपल्याला शिकवण देतात की तू कितीही पावडर लावलं तरी तू राहणार नाही. फार सुंदर कवाले आहेत. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. माती होणारे, माती ऐका. तू यहाँ मुसाफिर है, सराए पानी है, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है. जर जमी जर जेवर कुछ ना साथ ले जाएगा, खाली हाथ आया वे खाली हाथ जाएगा. जर जेवर जर जमी खाली हाथ जाएगा. मिटने वाले मिटने वाले दुनिया का एतबर कर
करता है, क्या समझ के तू आखिर इसे प्यार करता है। इसे प्यार करता है, इसे प्यार करता है। अपनी अपनी जय हो। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा। आज जवानी पर कराने वाले कल पछताएगा, आज जवानी पर कराने वाले कल पछताएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढल जाएगा। काल जसे होतो तसे आज नाही, आज जसे आहोत तसे उद्या नाही, उद्या जसे आहोत तसे परवा नाही. लय अभिमान झालाय हो लोकांना, मिले सुंदर मिले सुंदर. काही नाही काही नाही. माती होणारे म्हणून भगवान शंकर आपल्या अंगाला पावडर लावत नाहीत. आपल्या शरीराची माती होणारे म्हणून भगवान शंकर अंगाला भस्म लावतात. चला पुढे जायचंय आपल्याला. भगवान शंकर गळ्यामध्ये सोनं घालत नाहीत, हातामध्ये सोनं घालत नाहीत. आपल्यासारखं माझ्यासारखं गळ्यामध्ये साप घालतात. सोनंही काळ आहे, सापही काळ आहे. सोनेवाले जागते रहो. सोनं सुद्धा काळ आहे, सर्प सुद्धा काळ आहे. काळ तुम्हाला घेऊन जाणारे मोठा संदेश देतात आपल्याला. मेकअप करताना आणखी एक गोष्ट शंकरजीला लावली जाते, ती काल सांगायची राहिली. वक्रचंद्र लावतात, वक्रचंद्र. भगवान शंकराच्या मस्तकाला काय लावलं जातं? चंद्र लावला जातो. तो अमावस्याचा आहे का पौर्णिमाचा आहे? भगवान शंकराच्या डोक्यावर जो चंद्र आहे माझ्या बहिणींनो, अमावस्याचा आहे. अमावस्या, अमावस्याला चंद्र उगवतो अष्टीला. वा, मागच्या सुद्धा हसल्यात. तो अमावस्येचा आहे नाही, पौर्णिमेचा नाही, तो चतुर्थीचा आहे, तो द्वितीयेचा आहे, तो तृतीयेचा आहे, तो अर्धा आहे, वक्र आहे. त्याच्यातही मोठा संदेश आपल्याला दिलेला आहे शंकरांनी की वक्र माणसाला, वाकड्या माणसाला आधार दे. पूर्णाला तर कोणी सांभाळील, श्रीमंताला तर कोणी जेव घालतंय. श्रीमंताचे हे मस्त आदर आतिथ्य, गरीबाला जेव घाला. वाकड्या माणसाला सांभाळा, ज्याला आधार नाही त्याला आधार द्या. म्हणून बघा, भगवान शंकर महादेवादिदेव काय का त्यांना म्हणतो आपण? कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोणता, महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः, अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः, अतीत पंथानम तवच महिमा वाङ्मनसयो. शिवमहिम्न स्तोत्र आहे.
वक्रचंद्राला आधार देतात. वक्रचंद्र म्हणजे गरीब माणसाला आधार देतात. भस्मासूर जरी आला वरदान मागायला तरी देतात. काही मागू द्या, भगवान भोलेनाथ देतात. साधं 1 लोटाभर पाणी पिंडीवर घातलं आणि 1 बेल रोज वाहिलं तरी देतात. माझे पोरं आज कथेला आलेत, 2 जण, 2ही मुलं माझी आज कथेला आलेली आहेत. आमची आजी म्हणजे माझी आई आणि त्यांची आजी 10 वर्ष झाली. आमची अक्का, आमची माय सकाळी उठलं की 5 बेलाचे पानं आणि 1 लोटाभर पाणी. आता हे शिवपुराण आल्यापासून नाही, प्रदीप मिश्राजी आल्यापासून नाही, 10 वर्षापासून तिचा नित्यनेमच आहे. मला 1 बेलाचं पान आणून देणार, ते मला खायला लावणार. काल कोणी पाहिलं असेल मी बेलाचं पान खाल्लं बघा. बेलाचं पान आई देणार, अर्धा लोटाभर पाणी आमच्या सगळ्यांना देणार. ते महादेवाच. परिणाम काय? कोणता रोग नाही, काही आजार नाही, काही नाही, काही होत नाही. बघ किती जागू द्या, काही होत. त्याचं कारण ती भगवान शंकराची पूजा करते, तिची भाव आहे, तिची श्रद्धा आहे. तिची तुमची पण असली पाहिजे बरं. सगळ्या बहिणींची श्रद्धा आहे महाराज. फार सोपी आहे. कुठं जा, कुणा देवाला, कुठं तीर्थयात्रा, तिकडंच गाडी पलटली. नका नका, घरी आपल्या भोलेनाथ आहे, तुळशी समोर आहे, त्याला पाणी घालायचं. तुम्हाला सोपी भक्ती आहे. आज चांगली चांगली माणसं आलीच. पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. बारीक, एकदम बारीक. या महिला मंडळी पुढे येऊस तर एवढं फक्त चालता चालता ऐका. भगवान शंकर आपल्याला सांगतात या जगात आपलं कोणी नाही, मग कोण आहे? सगळे माणसं पैशासाठीच प्रयत्न करतात. सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. जब तक अपने पल्लों में पैसा तब लोक सलाम करे. कमी राहू दे, बोलताना शिट्टी नको आज. जब तक अपने जब तक अपने पल्लों में पैसा तब लोक सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब ये पैसों के भाई दिल का साथी नहीं रे कोई. सब ये पैसों के भाई दिल का साथी नहीं रे कोई. भाई बंद हा हाय भावे बघा. भाई बंध बहनोर साले. जो शिट्टी मारतो भाई बंध बहनोर साले. कोण कोण बघा, भाई बहन, सोयरे सोयरे, साला साला साली. भाई बंध बहनोर साले सब ही पैसों के भाई. कोई किसी का नहीं रे प्यारे, कोई किसी का नहीं रे प्यारे. कहे तो कबीर सुनाई. सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं रे कोई. सब ये पैसों के भाई दिल का साथी नहीं रे कोई. या सगळ्या गोष्टीतून शिवजी आपल्याला संदेश देतात की आपलं कोणी नाही, मरावं लागणार आहे. म्हणून भस्म लावत जा. भस्म आपल्याला शिकवते आपली माती होणार आहे. वक्रचंद्राला आधार देतात, ते आपल्याला ते शिकवतात की लग्नामध्ये सुद्धा मी देश जरी बदलला, काल जरी बदलला, वस्तू जरी बदलली तर मी जसा आहे तसाच आहे, असा संदेश आपल्याला शिवजी देतात.
आणि त्यात भगवान शंकराचं थाटामाटामध्ये लग्न होतं. काल आपण हा प्रसंग पाहिला, त्याचे काल थोडे भाव राहिले म्हणून ते आज सांगितले. ऐका. आणि लग्न लागल्यानंतर आता माझ्याकडे बघा, लग्न लागल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग असतो लग्नातला. पाठवणीची घटिकाली गंगा जमुना श्रोढाळी गहिवरला मंडप सारा नेसली. पाहिला ना पिक्चर? हा, आपल्या घरातली कथा आहे म्हणून ऐका. आता पाठवणीची घटिका येते. भगवान शंकर आणि पार्वतीचं लग्न झाल्यावर सगळे मोठे मोठे देवादिदेव निघून जातात, सगळे सोयरे निघून जातात. आता जे शिल्लक राहिलेले असतात ते घरातलेच असतात. बापाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख असतं बरं का त्या दिवशी. 1 महिनाभर आपला बाप तोडी राग वाजवत, तोडी तोडी. लग्न 1 महिना आल्यापासून बाप आपला कुणाला पत्रिका देत असतो, पत्रकार साहेब कुणाला आमंत्रण देत असतो. उत्तमराव, माझ्या पोराच्या लग्नाला आले नाही, माझ्या मुलीच्या लग्नाला या बरं. तांदळी महाराज, माझ्या मुलाच्या लग्नाला आले नाही बरं, माझ्या मुलीच्या लग्नाला या बरं. हो माऊली सेवा मंडळ, आजबे काका, सगळे मंडळी तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नाला आले नाही बरं, मुलीच्या लग्नाला या बरं. सगळ्याला आमंत्रण देतो. भरपूर मुली आहेत इथं, काही लग्न होऊन आलेले आहेत, काहीचं होणार आहे. ऐका, तुमच्याही जीवनात हा प्रसंग येणार आहे, काहीच्या जीवनात आलेला आहे. मैना आणि पर्वतराज सगळं लग्न लागल्यानंतर आता भगवान शंकराच्या हातामध्ये आपल्या पोरीचा हात देतात. त्याला आपल्याकडे बिदाई म्हणतात, वाटं लावणं म्हणतात. 2 प्रकारचं वाटं लावणं आहे जगात. एक माणूस मेल्यावर आपण त्याला वाटी लावतो, आणि आपल्या मुलीचं लग्न करून तिला आपण नवऱ्याच्या घरी वाटी लावतो. काही माणसं अशी पाहिलेत मी की प्रेताला कितीही मोठा ॲक्सिडेंट हो द्या, गोळा करून ते प्रेत एकत्रित आणतात, बांधतात, त्यांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा सुद्धा येत नाही. पण तीच माणसं ज्या वेळेला पत्रकार साहेब एखाद्या लग्नामध्ये जातात, तर शेवटची ती मुलीला वाटी लावण्याच्या कार्यक्रमाला ती थांबत नाही. ते म्हणतात, ते जर पाहिलं तर आम्हाला रडू येत. एरवी प्रेत बांधणारी माणसं, प्रेताला वाटी लावणारी माणसं मुलीला वाटी लावत असताना रडत असतात. महाराज, महिनाभर तो बाप खर्च करत असतो. सोनं आणायचंय, माझ्या मुलीचं चांगलं करायचंय, माझ्या मुलगी चांगल्या घरात गेली पाहिजे, माझ्या मुलीला आनंद असला पाहिजे, माझ्या मुलीचा नवरा निर्व्यसनी असला पाहिजे. कन्या वरैते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जना. सुभाषितकार वर्णन करतात, बाप सारखा कष्ट करतो. हे राजा, ते माझ्या पाहुण्याला पत्रिका गेली का रे? कुणी नाराज तर होणार नाही ना? कुणी राहिलं तर नाही ना? रात्रभर झोपत नाही, दिवसभर झोपत नाही. माझ्या 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 पोरीचं लग्न आहे, माझ्या राणीचं लग्न आहे, माझ्या प्रियाचं लग्न आहे, माझी परी ना ती. सगळ्या गावाला, सगळ्या पै पाहुण्यांना, सगळ्या सोयऱ्यांना आमंत्रण. लग्नाचा दिवस उजाडला तर मग त्याची घालमेल बघा. सगळ्याच्या अंगावर नवे कपडे असतात. हो, एकटा आपला बाप असतो, त्याच्या अंगावर 12 वाजेपर्यंत जुना ड्रेस असतो. आचार्याकडे जातो, जेवून जायचंय बरं. आचारी मामा, चांगला स्वयंपाक झाला पाहिजे बरं. माझ्या पोरीचं लग्न काय पुन्हा पुन्हा आहे का? हो, माझी एकुलती एक बाळ आहे, तिचं लग्न थाटात करायचंय, सगळ्या गावानं माझं नाव घेतलं पाहिजे. माऊली सेवा मंडळ माझ्याकडे आलेलं आहे. हो, माझ्याकडे एवढी मोठी मोठी डॉक्टर सारखी मंडळी येणार आहेत, जेवायला चांगलं झालं पाहिजे बरं. आचारी साहेब कुणाला हात जोडतो, कुणाच्या पाया पडतो. बाप आहे हो महाराज, खूप प्रेम करतो. दुपारी 12 वाजता पाहुण्यानं आणलेला आहेर घालतो. ते तिरकी टोपी, भरलेला गंधाचा मळवट डोळ्यासमोर आणा बाप तुमचा.
2-2 महिने दाढी करत नाही हो बापा. कुणाच्या शेतामध्ये दारे धरतो, कुणाच्या शेतातली खुरपण करतो. 1 क्विंटलचं पोत आहे रे आष्टीच्या मोंढ्यामध्ये, 1 क्विंटलचं 50 क्विंटलची ट्रक खाली करतो. फाटलेली बन्यान अंगात घालतो, फाटलेलं धोतर शिवून घालतो. माझ्या पोरीचं लग्न लावायचंय, तिला थाटात वाटी लावायचं. खूप प्रेम करतो बाप असतो ना. दुपारी 12 वाजता आलेला ड्रेस पाहुण्याचा घातला की तो सारखा उभाच राहतो. अक्षदा वाटल्या का रे, नवरदेवाची व्यवस्था झाली का रे, कोणी नाराज तर नाही ना. हो, सगळ्याला जोडतो, वाजंत्रीवाल्याला हात जोडतो, सगळ्यांना हात जोडतो. प्रत्येक पाहुण्याला हात जोडीत हात जोडीत हात जोडीत सारखा नमस्कारच करत असतो. बापेनं मार. मंगलाष्टक होतात, लोक जेवतात, सगळे जेवतात, पण तो बाप काही जेवलेला नसतो. सगळे आनंदात असतात. वाजंत्री वाजतानी सगळ्याला आनंद होतो. मुलीचं चांगलं झालं, अक्षदा फेकतात सगळेजण. वा वा, काय स्थळ आहे, काय नवरदेव सुंदर आहे, सगळे पाहतात. एका कोपऱ्यामध्ये तो बाप उभा असतो. सगळ्या पाहुण्यांना राम राम गावतो. जेवून जा बरं, जेवून जा बरं, खाल्ल्याशिवाय जाऊ नका बरं. माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या परीचं लग्न आहे, माझ्या राणीचं लग्न आहे. हात जोडून सगळ्याला पंक्तीला बसून आग्रहानं जेवू घालतो. सगळे पै पाहुणे निघून गेले. वटी भरणाचा कार्यक्रम झाला, कन्यादान झालं. आता तो पिपाणीवाला येतो. पिपाणीवाला माहेरच्या साडीमधलं ते गाण्याचं ट्युनिंग त्याच्यावर तो वाजवतो. सगळे सख्या मैत्रिणी भाऊ घरचे आता गोळा होतात. आता शेवटचा ती घटिका असते. सकाळपासून आनंदात असणारा सगळा परिवार आता त्या नवरीकडे पाहत असतो. ब्राह्मण देवा त्या नवरीची गाठ बांधलेली असते, ती गाठ सोडतात. तेवढ्यामध्ये ती मुलगी आता धावत येते. आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडते आई, बहिणीच्या गळ्यामध्ये पडते ताई, भावाच्या गळ्यामध्ये पडते दादा. दादाला मिठी मारते, आईच्या पाया पडते. सगळे सोयरे पै पाहुणे, मामा काका नाना सगळ्यांच्या पाया पडते. सकाळपासून तयारीत असणारा बाप, हल्दीपासून कधी 2 दिवस न झोपलेला बाप एका खांबाला धरून उभा असतो. आतापर्यंत तो मजबूत असतो, पण आता त्याचा धीर जातो. एखादा ढेकूळ जसा पावसाच्या पाण्यानं जिरून जावा, विरून जावा, तशी त्याची अवस्था होते. धावत येणारी नवरी झालेली ती लेक, बालपणापासून वाढवलेली लेक, ज्या वेळेला त्या बाबाला बाबा म्हणून मिठी मारते, मिठी मारल्याबरोबर ढस ढसा हंबरडा फोडून ढोरासारखा बाप रडायला लागतो रे. पाच मिनिटं ती मिठी सुटत नाही. सगळे सोयरे त्याच्या कानात येऊन बोलतात, पाटील पाटील. एकुलती एक मुलगी असते ना, काळजाचा तुकडा रे, लहानपणापासून सांभाळलेली मुलगी असते. हंबरडा फोडून रडतो, ढोरासारखा रडतो रे बाळ. मुलीला वाटी लावतो. सगळे पाहुणे गेल्यावरच जेवतो तो बाप असतो. एक सांगू वाक्य, प्रत्येक बापाला मुलगी असली पाहिजे.
पत्रकार बसलेले आहेत. एवढी सुंदर कथा आमच्या तांदळे महाराजांच्या आणि माऊली सेवा मंडळाच्या वतीनं आम्हाला मिळाली. तिसरा दिवस चालू आहे. सगळ्या माता रडतायत, बापाची आठवण येते त्यांना. कालपासून आपण ही कथा अजून रंगवतोय. आज आपल्याला रामाचा जन्म करायचा आहे. पुढे ती महत्त्वाची कथा पण आपल्याला बघायची आहे. मला वेळ कमी आहे. ऐका, कितीही सांगितली तरी संपणार नाही एवढे भाव या कथेमध्ये आहेत. सागरासारखे भाव आहेत. जसा बाप आपल्या मुलीला वाटी लावताना हंबरडा फोडून रडत असतो की नाही, हो तसंच आहे महाराज, तसंच आहे. आता फार मोठे भाव असतात. म्हणून विनंती करतो, एक तरी मुलगी आपल्याला असली पाहिजे. मुलीला मारू नका बरं, विनंती आहे बरं. आपल्या बापाने खूप मुली मारल्या. नका रे माझ्या आईनो, नका रे माझ्या बापांनो. एकच वाक्य करा, एकच सांगतो, गर्भातल्या मुलीला कधी मारू नका. खरं आहे, त्यांनी जी टाळी वाजवली ना, त्यांना आनंद झाला की मुलीला मारलं नाही पाहिजे. एखादी मुलगी आहे, तुम्हाला 2 मुली आहेत, 3 मुली आहेत, भाग्यवान बाप येतो. पत्रकार साहेब, माझी एवढी बातमी टाका पेपरला. आपल्या बीड जिल्ह्याचा मागे 1 नंबर आलता मुली मारण्यात. आता खूप दर सुधारला आहे. तुमच्या सारखे पत्रकार आहेत जे चांगल्या बातम्या छापतात, डॉक्टर सारखी माणसं आहेत जे चांगलं काम करतायत, माऊली सेवा मंडळासारखं मंडळ आहे, कथा ठेवतंय, कीर्तनं ठेवतंय, याच्यातून प्रबोधन होतंय. विनंती असेल सांग ना, सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. डॉक्टर, आपल्याकडे ज्यावेळेला स्त्री भ्रूण हत्या चालू होते, त्याला आवाज दे रे पेटीला. ज्यावेळेला आपल्याकडे स्त्री भ्रूण हत्या चालू होत्या त्यावेळेला मी प्रत्येक गावात गेलो ना की कविता म्हणून दाखवायचो लोकांना. माझ्या बहिणींनो, माझ्या आईंनो, ऐका. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. ती आई मी झाशीची राणी होईल, ती आई मी ज्ञानोबारांची आई होईल, या आई मी भगतसिंहाची आई होईल, या आई मी शूर होईल, रणरागिनी होईल, प्रतिभाताई पाटलासारखी राष्ट्रपती होईल, या आई मी इंदिरा गांधी सारखी पंतप्रधान होईल. या आई मारू नको ग मला. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मारू नका बघ. खूप भाव आहेत. ते आमची ताई बसली बघा, कीर्तन करते, भजन करते. तिच्या बापाला किती आनंद होत असेल ती कीर्तन करताना. तुम्ही शिक्षक झालात, तुम्ही MPC UPC पास झालात, या ताई की किती बापाला आनंद होत. तसा तो मैना आणि पर्वतराज आता रडायला सुरुवात करतात आणि काही सांगतात पार्वती मातेला संदेश. तुळशीदासजी त्याचं वर्णन करतात. करे भूसदा कर पद पूजा, नारी धर्म पती देवन तुझा. करहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्म देवन दूजा. करहु सदा कर पद पूजा, नारी धर्म पति देवन तुझा.
संदेश सांगतात. तुळशीदासजी वर्णन करतात रामायणात की हे मुली, हे पार्वती, करहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देवन दूजा. हे पार्वती, आजपासून तुझा हात आता भगवान शंकराच्या हातात आहे. तुझ्यासाठी सगळे देव आता महादेवच आहेत. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती इद लाल रे गोरा. तुमच्या जीवनातला खरा दागिना तुमचा नवरा आहे, मालक आहे. जोपर्यंत कुंकू आहे तोपर्यंत सांभाळा. नारी धर्मपती देवन दूजा, नारी धर्मपती देवन दूजा. पार्वती, आजपासून आता तुझे मायबाप सुद्धा भगवान शंकर आहेत. मला असं वाटतं मायबापानं हे शिकवलं पाहिजे आपल्या मुलीला. फार वातावरण बिघडलं हो. हे मोबाईल आला, वाईट केलं या मोबाईलनी महाराज. पूर्वी ही माय आमची, माझी आई, माझी बहीण माहेराला फक्त दोनदाच यायची. एकदा दिवाळीला यायची आणि एकदा नागपंचमीला यायची. आठवतं तुम्ही या जुन्या आजीला विचारा, कधी यायची माहेरला लेक? एक तर नागपंचमीला यायची पत्रकार, नाही तर मग एकदा ती डॉक्टर दिवाळीला यायची. आता आजबे काका फार अवघड झालं. आता हे व्हॉट्सअप आलं, हे व्हिडिओ कॉल आला. सकाळी स्वयंपाक कर, तोंड धुवायच्या अगोदरच ती फोन लावते बा आईला. हॅलो आई, दिसते का मी तुला? समोरच मांडते. असं माझी बायको मांडते म्हणून मला अनुभव आहे. आता माझी पोरं चालली, एक 9वीला गेला, एक 7वीला गेलाय. त्यांना विचार, पोरांना विचारा माझं खोटं वाटत असलं. समोरच मांडते त्याशी. हॅलो आई, जेवली का? हॅलो आई, काय केलं आज? चालू समोर मांडलेलंच महाराज ते व्हिडिओ कॉल. या मोबाईलने लय वाटोळं केलं. जगाचं सगळ्यात जास्त वाटोळ झालं मोबाईलने महाराज. फार वाईट झालं महाराज. इतका नाद लागला याचा, प्रत्येकजण त्याच्यातच आहे महाराज. डॉक्टर, तुम्हाला आता, तुम्ही एवढे चांगले डॉक्टर इथं बसलेले आहात. पुण्याला एक हॉस्पिटल निघालंय पुण्यात, त्याला बोर्ड वाचला मी, तांदळे महाराज. त्याच्यावर असं लिहिलंय, मोबाईल पासून मुक्त करायला पोराला 500 रुपये फीस. तुम्ही पाहत, पोरं त्याच्यातच जेवत नाहीच ते मोबाईलमध्येच. कोणताही पोरगा बघा त्याच्यातच. नुसते पोरं नाही, पोरी त्याच्यात, मुलं त्याच्यात. अहो महाराज सुद्धा त्याच्यात. महाराज आता 3 तास तुमच्या पुढे फक्त मोबाईल नाही ना, तर कीर्तन सपती गाडीत बसलं की सुरू व्हॉट्सअप स्टेटस, स्टोरी, इंस्टा, कोण जेवलं, कोण खाल्लं, काय महाराज. अरे वाईट झालं. इतका नाद आहे महाराज. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही बसल्या सगळे म्हणून सांगतो. आमच्या गेवरायला घटना घडली एक महाराज, संन्याशी बाबा. आता तुम्हाला त्याचं माहिती नाही मोबाईलचं, तुम्ही फक्त ऐका. हे आमच्याकडं असं झालं, इतकं अवघड. गेवरायत घटना घडली, मी शहरात राहिला आहे. एक नवरा असा मोबाईल पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात घरच चुकलं. त्याला वाटलं आपलंच घर आहे, गेलं. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला मोबाईलच्या नादात. त्या घरातल्या बाईनं तरी बघायचं ना, ती पण मोबाईलच घेऊन खाली ओंकार महाराज मोबाईलच चाललो होता. ती मैत्रिणीला सांगत होती 300 रुपये बचत गटाचे उरले, 250 उरले, 250 तुझ्याकडे आले. ती आपली मैत्रिणीला मेसेज टाकत होती. तिचं आपलं मैत्रिणीला बचत गटाचं मेसेज होते. तिला वाटलं आपल्या घराची बेल वाजली म्हणजे आपला नवरा चालला, दुसरं कोण येणार. तिनं दरवाजा उघडला, वर पाहिलंच नाही मोबाईल. त्याला वाटलं जे आरती पाणी आलं ते आरती आपलं पाण्यास तांब्या दिल्यामुळे त्याला वाटलं आपलाच. ते सोफ्यावर बसला, त्याला मिळ नाही माझं घर नाही, हिला मिळ नाही माझं घर नाही, माझा नवरा नाही. दोघाला, बाईला माहित नाही माझा नवरा नाही, नवऱ्याला माहित नाही माझी बाई नाही. दोघं मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला. आता खरी गंमत आहे. आता ऐका, जे ओरिजिनल आलतं का, ओरिजिनल ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली आहे, निघालं बाहेर. काय नवल हे का, काय माणसं आहेत महाराज. अरे रे अवघड झालंय महाराज. फार आता न बोललेलं बरं. मी तुम्हाला हसायचं म्हणलं तर खाली पडूच तर हसशील बरं का. त्याचा कथा काय हसण्यासाठी आहे का? मजा म्हणून थोडी आहे. तुम्हाला हसवायचंच म्हणलं तर किती हसविल महाराज मी. हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी आहे ना. ऐका रे, पूर्वीच्या काळात नागपंचमीच्या सणाला मुलगी यायची बुवा. शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, शिवशंभूचा हार गळ्यामध्ये तो भूमीचा स्वामी. नागराजा तुझी आज आली, नागपंचमी नागराजा तुझी आज आली नागपंचमी.
शिवशंभूच्या हार गळ्यातील, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. हो, नागपंचमीला मुलगी यायची आणि दिवाळीच्या सणाला एकदा मुलगी यायची. आता या व्हिडिओ कॉलमुळं मुलीचं प्रेम नाही, माहेरी जात नाही. माझी बायको जातच नाही, जातच नाही ती, कारण ते व्हिडिओ कॉलमध्ये मजा नाही राहिली, तिला प्रेम नाही राहिला, तिकडे जावं वाटत नाही तिला. का? तुमचं तेच आहे, सगळ्याचं तेच आहे. काळ बदलत चालला. फार महाराज आता सांगितलं पाहिजे बरं मुलीला हे आपण. चला, हा पण संदेशच आहे तुळशीदासजींचा आपल्यांना. जा जा पार्वती आजपासून करहू सदा शंकर पद पूजा. आजपासून तुझा नवरा शंकर आहे, परमात्मा आहे, हो तेच तुझ्यासाठी मालक, तेच तुझ्यासाठी आजपासून देव आहेत, असं पार्वती मातेला मैना आणि पर्वतराज माहिती देतात. आपला हात शंकर परमात्म्याच्या हातामध्ये मुलीचा देतात. आता भगवान शंकर त्या विमानामध्ये बसतात, विमानाचं उड्डाण होतं, कैलास पर्वतावरती सगळेजण येतात. तिथं आल्यानंतर मग ते आपण लग्नाचे जे सगळे इकडे आल्यावरचे विधी करतो ते सगळे विधी कैलासावरती होतात. खूप दिवसानं शंकर आणि पार्वतीला कार्तिक स्वामी नावाचा मुलगा होतो. 6 मस्तकाचा, 6 मुंडके आहेत त्याला, 6 चेहऱ्याचा कार्तिक स्वामी जन्माला येतो. इकडं तारकासुरानं खूप मोठा हाकार केलेला असतो आणि वरदान मागितलेलं असतं. ब्रह्मदेवाबरोबर युद्ध होतं तरी ऐकत नाही, इंद्रदेवाचे बाण जातात तरी काही मरत नाही, भगवान विष्णू लढतात तरी मरत नाही. आणि मग आता कार्तिक स्वामीचा जन्म झाल्यावर कार्तिक स्वामीला पाठवलं जातं आणि कार्तिक स्वामी बाण सोडतात. घनघोर युद्ध होतं आणि तारकासुराचा वध होतो. कार्तिक स्वामी महाराज की जय, कार्तिक स्वामी महाराज की जय, कार्तिक स्वामी महाराज की जय जयकार होतो. सगळे देव मुक्त होतात, तारकासुर मारला जातो. भगवान शंकराच्या लग्नाची कथा आणि त्यानंतर आता पार्वतीला झालेल्या बाळाची कथा तुळशीदासजी झाल्यावर आता आपल्याला महत्त्वाची कथा सांगणार आहेत. ती कथा आहे रामप्रभूच्या जन्माची. आपल्याला जन्म साजरा करायचा आहे. त्या जन्माच्या कथे आपल्याला एक 5-6 कारणं तुळशीदासजींनी जन्मासाठी सांगितलेली आहेत, तेवढी आज आपल्याला ऐकायची आहेत. आणि ते ऐकल्यानंतर 5 वाजता आपण जन्म करणार आहोत. अर्ध्या तासामध्ये आपल्याला आज नाचायचं आहे, रास खेळायचे आहेत, फुगड्या खेळायच्या आहेत, कारण आज आपल्याकडे देव येणार आहे. फटाके वाजवायचे आहेत. आपल्यापैकी कोणी एखादी माता बाळाला घेऊन आली असेल किंवा एखादी मागून येणार असेल तर तिला फोन करून एखादा बाळ रामासारखा बनवायला आणून सांगा. आपल्यापैकी कुणी असेल, नाही तर एखादीचं घर जवळ असेल तर आपलं छोटंसं एक बाळ राम नावानं छोटंसं बनवून इथं आणलं. त्याला आपल्या घरी आणलेलीच असतात कपडे, धोती आणलेली असते, नेहरू आणलेला असतो. काल माझ्याकडून तुम्हाला सांगायचं राहिलं, यापुढे या, ऐका. म्हणून अगदी छोटासा राम बनवून आणा. ऐका, पाळणा घेऊन या. 1 तासानं बरोबर अर्ध्या-पाऊण तासात आपल्याला देवाचा जन्म करायचा. जन्म झाल्यावरती आपल्याला आज आनंदाचा दिवस आहे. ऐका. आता या आनंदाला आता कसा साजरा होतो हा दिवस, कुठून साजरा होतो? आता पार्वती मातेचं लग्न झाल्यावर पार्वती माता आता कैलास पर्वतावरती येते आणि आता वाम भाग हर आसन दिना. मागच्या वेळेला सन्मुख आसन दिलेलं असतं ना, सतीला कुठं आसन देतात? कालची कथा ध्यानात आहे ना, कुठं देतात? सन्मुख समोर आसन देतात. आता पार्वतीला वामांगी बसवतात. वामांगी बसवल्यानंतर पार्वती काही प्रश्न भगवान शंकराला विचारते. पहिला प्रश्न विचारते, का हो प्रभू, मागच्या जन्मात मला का मरावं लागलं? मागच्या जन्मामध्ये माझा विध्वंस का झाला? मी का तुमचं वचन मानलं नाही? मी तुमचं का ऐकलं नाही? भगवान शंकर त्याची पूर्ण कथा पार्वतीला सांगतात. आणि मग आता पार्वती प्रश्न विचारते, प्रभू तुमचं दैवत कोण आहे? तुमचे मालक कोण आहेत? भगवान शंकर सांगतात, माझे देव विष्णू आहे, माझे देव राम आहे. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय
कुणाचं भजन करताय? भजन करी महादेव कुणाचं? राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. राम पूजी सदाशिव. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. तुमचे मालक रामप्रभू आहेत. का जन्माला येतात हे देव? पार्वती विचारते बरं. तुळशीदासजींनी वर्णन केलंय, पाहावं लागेल आपल्याला ते आता रामायण असल्या कारणानं. ऐका ऐका. जब जब होई धर्म के हाने असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरि विविध शरीरा, करहि कृपा निधि सजन पीरा. जब जब होई धर्म के हानि, असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जब जब होई धर्म की हानि, बाधई असुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरु विविध स्वरूपा शरीरा, करबु कृपा निधि सज्जन पीरा. जब जब होई धर्म की हानि, बाधई असुर अधम अभिमानी. ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते, ज्या वेळेला सज्जनाचं कुणी ऐकत नाही पार्वती, ज्या ज्या वेळेला गाय धोक्यामध्ये येते, ज्या वेळेला पतिव्रता धोक्यामध्ये येते, ज्या वेळेला पृथ्वीचा भार वाढतो, त्या वेळेला यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवते भारताभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजामि. धर्म रक्षावया अवतारी घेसी, धर्म रक्षावया. धर्माचं रक्षण करण्यासाठी प्रभू येतात. पार्वती ऐक ऐक पार्वती. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया भजन अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतारी घेसी, धर्म रक्षावया अवतारी घेसी.
ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते, गायीचं संकट बघा, सध्यासुद्धा धर्मावर ग्लानी आलेली आहे. डॉक्टर साहेब आपण चांगली ऐकणारी आहात, उत्तमराव आपण पत्रकार आहात, शरददादा आहेत, एवढी चांगली मंडळी, मुथाशेठ आत्ता आलेत, 3 दिवसापासून आपण कथा ऐकता, एवढी गोड कथा चालू आहे. माऊली सेवा मंडळ माझ्या या सगळ्या माता एवढ्या चांगल्या चांगल्या कथा ऐकताना रडतात, त्याच्यात जातात. एवढ्या छान कथा तुम्ही ऐकताय, माझं ऐका बरं. आपल्या दारातली गाय खाटकाच्या दारात देऊ नका. किंबहुना कृषीजीने गोधने राखून वर्तने. संतांच्या ओव्या आहेत की आपण आपली गाय सांभाळली पाहिजे. भले ती माथारी झाली तर तिला शेतामध्ये मरू द्या, तिची माती शेतात करा, पण तिला खाटकाच्या दारात देऊ नका. खूप वाईट आहेत लोक, जिवंतपणे तिला बांधतात, 8-8 दिवस तिला रूममध्ये बंद करतात, उकळतं पाणी तयार करतात बघा, आणि उकळतं पाणी त्या गायीच्या अंगावरती टाकलं जातं. गरम गरम पाण्यानं तिला, उकळत्या पाण्यानं तिला नाऊ घालून, आंघोळ घालून तिची कातडी चांबडी काढून घेतात लोक. आम्ही विचारलंय त्यांना, तुम्हाला चांबडीच पाहिजे, कातडीच पाहिजे तर मेल्यावर घ्या ना, गाय तुम्हाला देणार आहे. तुम्हाला कातडीच पाहिजे तर मेल्यावर काढा ना, जिवंतपणे काढण्यापेक्षा तुम्ही मेल्यावर काढा. त्यांचं उत्तर आहे, ते म्हणतात महाराज जिवंतपणे जर गायीच्या अंगावरली कातडी काढली तर तिला मांस लागून येत नाही, कोटी रुपयाचा भाव आहे परदेशात, आणि जर मेल्यावर काढलं तर लाखच रुपये मिळतात. काही पैशासाठी आपलेच नराधम खाटीक बनतात, तिला खाटकाच्या दारात देतात, तिच्या अंगावरली कातडी काढतात. खूप मोठं महापाप आहे महाराज. गाय वाचली पाहिजे बरं, लक्षात ठेवा. गायीवर संकट आलं, देशावर संकट आलं, धर्मावरती संकट आलं, ज्या ज्या वेळेला पतिव्रता पत्नीचा ऱ्हास होतो, पतिव्रतेचं कुणी ऐकत नाही. सज्जन सांगतोय तुम्हाला, रोज सांगतोय, 3 दिवस झाले सांगतोय, सज्जन चांगलं सांगितलेलं लोकांना आवडत नाही. हो, ज्या वेळेला अशी ग्लानी येते त्या त्यावेळेला पार्वती जब जब होई धर्म की हानी, बाधई असुर अधम अभिमानी. त्या त्यावेळेला माझा भगवान, माझा परमात्मा तब तब प्रभू धरी विशेष विविध शरीरा, वेगवेगळ्या मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप. 1000 नाव आहेत नुसते, एका दमात सांगता येतील, 1 बाटलीभर पाणी लागेल, एवढा देव अवतार घेत. जब जब होई धर्म की हानी, बाधई असुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरी विशेष शरीरा. लक्षात ठेव, लक्षात ठेव. पार्वती ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते, ज्यावेळेला भक्ताचं कुणी ऐकत नाही, सज्जनाचं कुणी ऐकत नाही, गाईला कापलं जातंय, मारलं जातंय, त्या त्यावेळेला माझा प्रभू अवतार घेतो. कुठं अवतार घेतो, कसा अवतार घेतो? पार्वती प्रश्न विचारते. भगवान शंकर एक एक कथा पार्वतीला सांगतात. आपल्याला 3 कथा पाहिच्यात तुळशीदासजींच्या, 1 कथा नाथ महाराजांची पाहिजे. बरोबर 5 सव्वा 5 होतील. जन्म करायचा